याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रातलिये अष्टभोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रातलिये बापर खुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा बापर खुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माई किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रातलिये विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय त्या भगवंताला कलियुगामध्ये देवाच्या रूपाने अवतार घेता आला नाही, म्हणून संतांनी सांगितलं कलियुगामध्ये तू अवतार घेत नाहीस, मग बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या। ऐका, स्वतः करता जगतो त्याला जनावर म्हणावं, आपल्या करता जगतो त्याला माणूस म्हणावं, भक्ता करता अवतार घेतो त्याला देव म्हणावं, आणि जगाकरता अवतार घेतात त्यांना संत म्हणावं। म्हणून कलियुगामध्ये देवापेक्षाही मी म्हणत नाही, साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना सगळे संत जगत कल्याणाकरता दुःखी लोकांना जे देवाला अवतार घेऊन जमलं नाही ते संतांनी करून दाखविलं। देवाला धर्माचं रक्षण करण्याकरता, दुष्टाला मारण्याकरता, धर्माचा जीर्णोद्धार करण्याकरता अवतार घेतले। धर्म रक्षावया अवतार घेतली आपल्या पाळीसी भक्तजना, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी कृतत्रेता द्वापारी। ऐकणारी माणसं म्हणतील, आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या जोग महाराजांच्या अध्यक्षपदावर असलेला माणूस इतका कसा नालायक आहे? 4थ्या अध्यायातला श्लोक, अरे मुसलमानाला श्लोक पाठवाय, टीव्हीवर ज्यावेळेस कथा लागते त्यावेळेस ते म्हणतात यदा यदा धर्मस्य। हो, मग युगे युगे असताना मी का म्हणलं, विचार करा, भगवंताला नारदानं सांगितलं जर तू युगे युगे येत नाहीस, कृत त्रेता द्वापार येतात, तर मग कलियुगामध्ये संतांनी कारभार करायचा आहे, संतांच्या हातात कारभार। कारण संतांना दुष्टाला सज्जन करण्याची युक्ती आहे, दुष्टाला मारण्याची शक्ती देवाकडे, पण दुष्टाला भक्ती करायला लागून त्याला संत बनवायचे। वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो नारदाच्या संगतीनं, देवाच्या संगतीनं नाही। मग महाराज देवाला जे जमत नाही ते संतांनी करून दाखवलं। त्या संतांनी अवतार घेतल्यावर देवाला कर्मेना एकाकी नरमते एकोहम बहुश्याम, तुमच्याकरता मी वैकुंठ सोडून नाहम वसामी वैकुंठे। मग तुम्ही भजन करताना
तिथं मी असतो. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. आणि कथेकाळीची मर्यादा आहे. कथेचा आवाज, टाळीचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत यमाचे दूत यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा, सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा. तिकडं जायचं नाही. मग जिथं नामचिंतन जातं तिथपर्यंत जायचं नाही, त्याच्या बाजूला. मग महाराज असे जर सगळेच नामचिंतन करून, म्हणून तर काही काही माणसं कीर्तन भजनापर्यंत येण्याचं पुण्य असतं, पण टाळी वाजून नामचिंतन घेण्याचं पुण्य नसतं. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपण बालाजीला गेलं की गोविंदा, व्यंकटरमण गोविंदा. कुठं कुठं गेलं, कुठं तिथले तिथले. पण वारकरी संप्रदायाने एकच सांगितलंय, करा विठ्ठल स्मरण, कर टाळी बोला मुखी नाम. आणि मागच्याही कीर्तनात मी सांगितलं, महाराज कालचं आठवण मागच्या कीर्तनातलं विसरतो मनुष्य, आणि चांगली गोष्टच विसरतो मनुष्य, वाईट गोष्ट लक्षात राहते. हां, जेवताना मला गुलाबजामुनच वाढला नाही, अरे मग काय भांडणं करतो का काय? वाढू लागले, पण दुसरे म्हणले त्यांना शुगर आहे नका वाढू, झटका येऊन मरल. ते म्हणला मरू द्यायचं होतं, पण खाऊ द्यायचं होतं. अरे तुमचं वाटोळं होत असताना देव बघतो. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. संत हे आई आहेत, आणि आईला लेकराचं वाईट होऊ द्या वाटत नाही, म्हणून ती आई संतांच्या रूपाने येते. देवा तुला जर आता अवतार घ्यायचा आहे कलियुगात, भक्तरूपे तुम्हीच धरा विश्वंभरा अवतार. भक्ताच्या रूपाने यायचं. मग या संतांच्या आग्रहाकरता, जगत कल्याणाकरता भगवंतानं अवतार घेतले. म्हणून प्रमाण आहे आमच्या जनाबाईचं. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. तिन्ही देव जैसे परभणीचे ठसे. माणसं हसतेत का मला तेच कळत नाही. परभणी हो, ज्यापासून हा संप्रदाय सुरू झाला, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा इथून या. त्या नरसी नामदेवला जन्मभूमी आहे नामदेवरायाची. शीख लोक तिथं सबको भूल जाओ, बाबा नामदेव को मत भूलो म्हणतात. आणि आपण त्या नामदेवरायानं सांगितलेलं विसरून जातो. जगद्गुरु तुका नामदेवरायाचा अवतार आहे. म्हणून आपल्याकडे वारकऱ्यामध्ये अलिखित म्हण आहे, ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका. उखळीच्या जवळ 12 किलोमीटरवर जे गंगाखेड नावाचं गाव आहे, तिथं जनाबाईचं जन्मस्थान आहे. मग आता मला सांगा, उग एका सप्त्यापुरती भक्ती होती का मधुकर महाराज? नाही. एका सीझनपुरती, एका चातुर्मासापुरती. काही काही माणसं महाराज दिंड्यान सोहळान सप्ते दिसले की माळी घालतात, निवडणूक आलं की माळी काढतात. खायला प्यायला मग काय मजाच मजा, पैसेच पैसे. अरे तिथं करोडो रुपये खर्च करता. तुम्ही परमार्थात खर्च केले, तुम्हाला लाख पटीनं देव जाग्यावर देतो. हां, माझ्या पदाचं सांगत नाही, स्वतः ज्ञानोबाराय सांगतात, तपे विन दैवत आणि दिधल्या विन प्राप्त. तुम्हाला द्याव वाटत नाही काही, आणि 7-7 दिवस 3-3 टायमाचं जेवण करता, चहा पाणी हाणता, नाश्ता हाणता. हॉटेलमध्ये गेल्यावर तिथं पैसे दिल्याशिवाय जेवता मिळतं का? बरं, तिथं वाढलेलं
नाही पटलं नाही आवडलं तरी पैसे दिलेले आहेत खा मुकाट्यानं. इथं नग नग खा, वाढणारा वाढतंय, खाणारा खात नाही, पंक्तीवाल्याचा खर्च होतोय. म्हणून स्वाभिमानानं सांगतो, संस्थेमध्ये अध्यक्षपद असताना माझ्याकडं 500 विद्यार्थ्याची पंगत, पण बशीभर सुद्धा खरकट निघत नव्हतं. आता एवढे माणसं जेवायला बसले, घ्यायला घेत येतं. माझ्याकडं सूत्र आहे महाराज, ते अभंगात नाही, इति केशव उवाच. केशव उखळीकरच सांगू शकतो, दुसऱ्याची हिंमत नाही. घ्यायचं ते खायचं, आणि खायचं असेल तरच घ्यायचं. जे खायचं नाही ते पहिलंच घ्यायचं नाही. तुम्हाला खोटं वाटेल, 400 शुगर आहे मला, जबरदस्तीनं कोणी गुलाबजामुन जिलेबी दिली, नको म्हणत असतो, घ्या ना महाराज, खातो. काही लोक म्हणतील मरणाची भीती वाटत नाही का तुम्हाला, लक्षात नाही. भवरोगा ऐसे जाय अनेक काय क्षुल्लके. हे शुगर, BP, अल्सर, अपेंडिक्स, मूळव्याध, महाराज हे तुमचे हात आहेत ना. मी मागेही सांगितलं, यांनी जोरानं टाळेवली वाजवली, ॲक्युप्रेशर झालं, आणि विठ्ठल विठ्ठल बेंबीच्या देठापासून मन्नास मूळाधार चक्रापासून शुगर, गोळ्या, औषधं, इन्सुलिन, इंजेक्शन घेण्यापेक्षाही एकदम कमी होते. आज 25 वर्ष झालं मला शुगर आहे. मी इंजेक्शन घेत नाही, गोळ्या घेत नाही. डॉक्टर म्हणते महाराज नाही औषध घेतलं तर 3 किलोमीटर चाल, 25 लाखाची गाडी कशाला घेतली, चालायचंच असं. माझ्या बापानं 1937 ते 1994 पर्यंत चलत जाऊन कीर्तन केले. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, माझी 8वी पिढी आहे कीर्तनकाराची. माझे वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, पंजोबा कीर्तनकार, चुलते कीर्तनकार, चुलत भाऊ कीर्तनकार, पुतणे कीर्तनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, वादनाचार्य, गायनाचार्य. हां, इतकं असून सुद्धा प्रवास भरपूर. 60 वर्षाचा होईपर्यंत संस्थेतून 73ला निघाल्यानंतर 69ला पहिलं कीर्तन केलं, 73ला निघालो आई वारल्यानंतर. 2 रुपयावर कीर्तन केले, 2 रुपयावर. 75 पैसे सायकलला लागायचे नाईटला, आणि 1.25 रुपये. 6 पैसे छटाक भजन, 6 पैसे चटाक पुरी भाजी होती. या आळंदीपासून पुण्यापर्यंतचं तिकीट STचं 75 पैसे होतं. हां, आणि वडिलांनं सांगितलं कमवा, खा, भीक मागा, पण कीर्तनकार व्हा. मी म्हणलं कीर्तनकार झालो, लग्न करणार नाही, कारण कीर्तनकाराच्या घरी बायकोची काय पंचायत असते मला माहीत झालेली. आता ज्यांनी ज्यांनी कीर्तन करून लग्न केले त्यांना सप्त्याला माणसं न्यायला आले. चला ना, तुमचं कीर्तन, तुमचं प्रवचन, तुमचं महाराज भजन आणि तुमचं मृदंगवादन. बायको कवाडाच्या आडोशाला म्हणती तुम्हाला सप्ती करायचं होते तर कशाला लग्न केलं, राहायचं बिन लग्नाचं. हां, केवढी पंचायत आहे, जाय तिकडे पिढी लोक. तुम्ही गेलात ना कीर्तनाला, मी माहेरीच जाईल. मग हे म्हणतंय तुम्ही व्हा पुढे, मी येतो पुन्हा. येत नाही पुन्हा म्हणलं का नाही, काल नाही, दुखूच लागलं. काही दुखत नाही, मला माहिती आहे महाराज. हां, काही दुखत नाही. पण कनेक्शन, हे 2 गोष्टी माणसाला खोटं बोलायला होत्यात, बाईल आणि मोबाईल. मला कोणी म्हणलं परळीला आहेत का, आम्ही वैद्यनाथाच्या दर्शनाला येतो, आमच्या इथं तुम्ही 8-8 दिवस राहिलात भागवताला, आमची व्यवस्था करा. मी लगे परळीत असल्यावर सुद्धा म्हणतो अरे लवकर सांगायचं, मी तर नांदेडच्या पुढे निघालोय, असतोय परळीतच. आणि एखाद्यानं सानप महाराज सांगितलं महाराज तुमचे भागवताचे पैसे राहिलेत, घेऊन यायलोय. गंगाखेडच्या पुढे गेल्यावर सुद्धा या घरी या, मी येतो, मी आहे घरी. तिथून गाडी वळवायची का, पैसे मिळालेत. महाराज कधीही लक्षात ठेवा, प्रयोजनम मनुद्दिश्यन मंदोपी प्रवर्तते. मूर्खातला मूर्ख मनुष्य एखादं काम करत असताना
त्याच्यापासून काय मिळणार आहे? तसं जमलेल्या लोकांना वाटतं भजन केलं काय नाही केलं काय, पंक्तीला तर जेवायला मिळणार आहे ना, मग कशाला महाराज सांगतील तर टाळ्या वाजवायची? जेवण्यापेक्षाही तुमच्या टाळी वाजून विठ्ठल म्हणण्यामध्ये जो फायदा आहे, योगाभ्यास केल्यावर सुद्धा, यज्ञागादी कर्म केल्यावर सुद्धा, तीर्थयात्रा जपतप अनुष्ठान केल्यावर सुद्धा जे मिळणार नाही ते भाग्य बदलण्याची ताकद या नामामध्ये. सेना महाराजांना सांगितलंय, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलं. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात, संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक. ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेल्यावर काय दाखविता? जीभ, गुडघा, पोट, डोकं, हात, आणि ते बघत आहे आणि सांगते तुमच्या हातात पैसा आहे पण पैसा टिकत नाही, तुम्हाला चांगल्या गोष्टीला दानधर्म घडत नाही, तुमच्या घरी तुमच्या मंडळीचं तुमचं किरकिर होतं आहे, तुम्हाला घर भरलेलं असून देव खाऊ देत नाही, तुमच्या जवळचीच माणसं तुम्हाला त्रास देतात. ते म्हणलं असं मोगम सांगू नका, कोणत्या रेषेचं कोणतं महत्त्व आहे सांगा. मग त्यांनी सांगितलं मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली ती धनरेषा. बघा माणसं कसे बघायलीत. धनरेषा. महाराज हाय धनरेषा, मग पैसा येतो पण टिकत नाही. कसा? बोरला पाणी लागावं पण पाणी टिकावं. पावसाळ्यात लागलं आणि उन्हाळ्यात आटलं, काय उपयोग आहे? हां, कुठं जात असतील पैसे? धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असेल तर त्याला अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, बुडवून जातात. बुडाले. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल, आप्त इष्ट नाते गोते सोयरे धायरे, पुरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकलं आहे, द्या बाबा तुमचे फेडू बाबा, द्या बाबा. गोड बोलून घेतं आहे, पोरीचं लग्न होतं आहे, तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होतं आहे, त्याला नोकरी लागते, म्हातारं दुखा दवाखान्यातून येतं आहे. याने म्हणले तुम्ही पैसे घेतले तुमच्या वेळी स्वतः द्या ना, देऊ ना, द्या ना, देऊ ना. बाबा तुमच्या कामाच्या वेळेस मी दिले ना, मग आता द्या ना वापस. आणि नाही देत. बुडाले. महाराज पैसा टिकल कसा? ऐका, ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला फुल न फुलाची पाकळी चांगल्या कामाला मदत घडते. का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. चांगल्या कामाला मदत करताना आपली करंगळी बघायची, 2 कांड्याच्या वर असली आपल्याला घडतंय तितकं. नाही बाबा जास्त घडत नाही, फुल न फुलाची पाकळी. ज्याची 2 कांड्या इतकीच आहे, मधुकर महाराज, असा मंडप, असा सभा, असे कीर्तनं, असे माणसं, असे वाजवणारे, असे म्हणणारे, असे माणसं, असे डोंगर, अशी झाडी, असे संग्राम बापू पडले. महाराज देवाच्या विरोधात जाणारा हिरण्यकश्यपूसारखा, हिरण्यक्षासारखा, रावणासारखा, कंसासारखा मातीत गेला. हे कोण आहे तो? मोठं मोठे गेली पुराणांची तर चिलटानं मांडलं घरानं. हत्ती बुडून चाललाय, उंट बुडून चाललाय, आणि तिथं शिळी मावशी म्हणते पाणी किती खोल आहे. कशानं बघायली? शेपटानं. तिचं शेपूट तरी की इतर जनावरांपेक्षा ढोंगण जाता येत नाही, माश्या वारता येत नाही, तो सासं करीत राहते. हां, तसं काही माणसं. आम्ही देवाला मानित नाही. तुला विचारते कोण? जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर समजितो. आदळलं ना? हां, बरोबर आहे ना? आदळलं. हां, मी गाईचं मांस खातो. खा ना, कोणी आवडलंय तुम्हाला? म्हणाला येईल ते खा. हां, चीनला जा, डुकरं खा, गेचवे खा, जंत खा, नूडल्स म्हणून. आमचे बंधुराज म्हणत होते, अरे केशव, या अंड्यामध्ये जीव नसतो म्हणून अंडे शाकाहारी. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. महाराज देवगडच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर भास्करराव कराड आलते. आमचं भास्करगिरी महाराजांचं अगोदर बोलणं झालं. 8 दिवसातून 1 दिवस विद्यार्थ्यांना अंडे वाटप होणार आहे.
म्हणलं पूर्ण महाराष्ट्र आम्ही मोर्चे काढू, वारकरी लोक, काजू द्या, बदाम द्या, अंजीर द्या, दूध द्या, अंडेच दिले पाहिजे असं कोणी सांगितलंय? त्याच्यामध्ये अरे जीवातून जीवाची निर्मिती, जीवो जीवस्य जीवनम, मग त्याच्यात जीव आहे. नाही म्हणले कोंबडीनं गोळल्यावरच ते बाळक पिल्लू निघतंय. कधी वाघाचं महाराज जे असे गाजलेले आहेत, ज्यांनी कार्य करून मरावे परिकीर्ती रूपे उरावे, मूरत से कीर्त बडी बिनपंख उड जाय, मूरत तो जाती रही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हरिभक्त परायण वैकुंठवासी केंद्रे महाराजांनी हा जो भव्य दिव्य अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही सगळ्या जगाला ललांभूत, सगळ्या जगानं आश्चर्य करावं असं ज्ञानेश्वरी मंदिर बांधलं ना. त्यांच्या अंगाला कपडा नव्हता, मधुकरी मिळत नव्हती या आळंदीमध्ये. हां, पण त्यांनी हे कार्य करून दाखवलं. मग आपल्याला आपल्या हातानं राहिलेल्या कामाकरता 5 बोटानं मदत जर केली तर तुमच्या हातावर ते धन टिकतं. येथे एक शीत दिल्यान, म्हणून आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 10 लाखाचा समाज आहे. एकही माणूस उपाशी राहत नाही. पण काही काही माणसं भिशी भरतेत, जेवते तर पुढच्या गावाला जाते. दिंडी नाही, हरिपाठ नाही, भजन नाही, माऊलीबरोबर चालणं नाही, पापाचे कळप पळती पुढे. आणि ते म्हणते महाराज आळंदीपासून निघालो, काही झालं नाही, पंढरपूरच्या जवळ आलो, वाखरीला आलो आणि आमची बॅगच गेली. बस बोंबलत. कीर्तन भजन करीत नाही ना, बरोबर फुकटचं काढलेलं. पैसे देऊन जरी असलं तरी नामचिंतनाकरता दिलेलं अन्नदान आहे. तुम्ही नामचिंतन केलं ना, तुम्हाला देवाचं मनगट धरून, संतांचं मनगट धरून आमच्या जेवणाची काय व्यवस्था केली म्हणता येतं. तुम्ही भजनच केलं. पहा, राग मानू नका, फटकळ माणूस आहे. मुलगी नांदायलाच गेली नाही, तिनं पत्र लिहिलंय, मोबाईलवर मेसेज केलाय, पावडरचा डब्बा, पाऊंडचा डब्बा, तेलाची बाटली, लिपस्टिक, मग रामकं द्या, तमकं द्या. ते मला नांदायला ये ना, मला नांदायलाच नको वाटतं, मागायला कसं वाटते मग? हां, देवाला दिलंच नाही तर मागताल कोणत्या तोंडानं? ना दत्तमुपतिष्ठतो ऐसा श्रुतीचा असे अर्थ. श्रुतीनं वेदामध्ये सांगितले, तुम्ही दिलं नाही ना, तुम्हाला मागायचा अधिकार नाही. आत्ता सांगून ठेवायलो, कार्यक्रम संपत असताना जोड्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जोड्या फिरणार आहे. आणि यावर्षी मागच्या वर्षी किती झाले, त्याच्या मागच्या वर्षी किती झाले याचा विचार करायचा नाही. यावर्षी 72,800 रुपये झाले पाहिजे. लोक म्हणतील का 728वा समाधी सोहळा आहे. तुम्ही दिलं महाराज, तुम्हाला खोटं वाटलं. अरे हैदराबादच्या डॉक्टरनं माझ्याकडून पैसे घेतले नाहीत, ब्रेन हॅमरिंग झालं. लोक म्हणले यांचं बिल, पंडितजी का बिल नाही लेना. आणि मी 17 खडे पित्ताशयामध्ये झाले. आमच्या बादशाला सांगितलं, ये आदमी दिमाग है क्या इसको, सेन्सलेस मॅन. आमचा बादशाह म्हणला मामा काहीतरी बोलतील म्हणून. नाही 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 म्हणले, एज्युकेटेड आहेत, SP कॉलेजला MA पर्यंत शिकलेले. आणि ते म्हणत नाही म्हणले, त्यांना 17 खडे होईपर्यंत चक्रा येऊन पडत होते. बरोबर आहे. यांच्यात पुढे कीर्तनामध्ये चक्कर येऊन पडलो होतो, यांनी दवाखाना केला माझा. मग मेले असतात तर मी म्हणलं, माऊलीची भाषा, आयुष्य ते जिने हे पुढे की गा. आयुष्य असल्यावर मरत नाही आणि आयुष्य संपल्यावर कोणीच वाचू शकत नाही. मग आयुष्य संपण्याच्या अगोदर दानेन पानीर नतु कंकनेन, दान द्या. आणि म्हणून तितके. आणि काही काळजी करू नका, कमी पडले तर केशव आहे, उखळामध्ये भरपूर आहे आणि मला कोणी मागं पुढे नाही खाणार. त्याच्यामुळं माझं ब्रेन हॅमरिंग झालं, नेलं ऑपरेशन करायला. डॉक्टर म्हणले वाचत नाही, सगळे बघायला आलेले म्हणले वाचत नाही. फक्त कुरेकर बाबा ज्यांनी मला अध्यक्ष केलं होतं ते म्हणले, केशव
जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं माऊली तुला मरू देत नाहीत. आज 25 वर्ष झाली महाराज, काही झालं नाही. तरी आमचे आमदार साहेब म्हणले महाराज जरा बारीक दिसायल्यात. लोक बारीक होण्याकरता भात बंद कर आमक, मी काहीच बंद करीत नाही. तरी बरोबर महाराज या 3 वर्षामध्ये 12 किलो वजन आपोआप कमी झालं. काही जणांचं कमीच होईन, पळायला लागलेत. मला काहीच करीत नाही मी. हां, नियम आहे माझा, कमी जेवलं की जास्त दिवस जगतो, जास्त खाल्लं वाढा. अरे जिलबी खाल्ली आहे, आता श्रीखंड कुठं बसल? ते मला जिलबीच्या पुंगळ्यातला रस खाली गेलाय त्याच्यात बसवेल. खा ना बाबा. हां, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. आणि मग जास्त खाल्लं की रात्रीचंच म्हणतं सोडा आहे का, थम्सअप आहे का, मळमळ करायले. बघा तुम्ही, आपण शेतकरी आहेत, पिकाला पाणी जास्त झालं तर पीक पिवळं पडते, त्याला उतार भरपूर येत नाही. आणि पिकाला पाणी कमी पडलं त्याची वाढ भरपूर होत नाही. एवढूशे महाराज कंस लागतात. आणि भरपूर जास्तही नको कमीही नको असं झालं ना, एवढं महाराज पिकत आहे. हां, एका कणापासून एवढं देते देव. मग आपल्याला देवानं दिलं महाराज. डॉक्टरनं इलाज केल्यावर ते म्हणते आता घरी न्या आणि सेवा करा, ओळखीत जाऊ, मरते. दुरुस्त करून पाठविलं तर पैसे द्यायला काही हरकत नाही. ते म्हणते मधीच मेलं तर पैसे कसे घेता येतील? हां, घरी नाही झालं, व्यवस्थित झालं. आता ते म्हणते सुधारणं झालं नाही, घरी जा. हां, मी सांगितलेलं औषध घ्या घरी. घरी गेलं की म्हणते अण्णा मेलं, पैसे बी गेले जीवही गेला. मग आता मला सांगा, मी तुम्हाला विचारतो, हे दोन्ही घालवायचं का तुम्हाला? इदंच नास्तीनं परमलभ्यते धोबिका कुत्ता घरकानं घाटका. तुम्ही इथं सत्यकर्मा व्हावे साह्य, चांगल्या कामाला मदत केली. आज इतकं उभं राहिलंय, कुठूनही पहा या ज्ञानेश्वरीचं मंदिर दिसतंय. आणि हे आपलं जीवन झिजवून केंद्रीय महाराजांनं उभं केलेलं आणि त्यांना सगळ्या मंडळीनं सहाय्य केलेलं. महाराज मी कशा करता सांगतो, प्रत्येकाला जावं लागणार आहे. अपने लिए महल बनवाया अपन जाकर जंगल सोया. माऊलीला सुद्धा जे भगवंतानं मोह निवृत्त करण्याकरता, दुःख नाहीसं करण्याकरता भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान संस्कृत भाषेतून आणलं. भगवान कृष्णाला पुन्हा ज्ञानोबरायच्या रूपानं त्या भगवद्गीतेवर केलीसे मराठी गीता देवी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. 700 तोळे सोन्याचे 9036 दागिने केले. त्याच्यामध्ये घुसडाघुस मनोरथ जातो आपुल्या घरा. हां, नाममंत्र जपन कोठे जाईल पाप, मग ते पाप तिथंच राहतं. कोटी पाप जातं, कोट्यावधी पाप जन्माचं जातं नाममंत्रानं. आणि नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जासी जनी. विचार करीत जाओ, थोडासा विचार करा. ज्या ज्ञानोबारायला या अलंकापुरीमध्ये भिक्षा मागू दिली नाही, खापर मिळू दिलं नाही, पाठीवर मांडे भाजले, गेलेले पित्र जेवायला आणले पैठणमध्ये, नेवास्यामध्ये सच्चिदानंद बाबाला मेलेलं पुन्हा जिवंत केलं. कारण हरावया कलीचे दोष साच हे अंश श्रीहरीचे. त्या भगवंतानं केलेलं चमत्कार. कर्तुम अन्यथा कर्तुम. भिंत चलवली, रेडा बोलवला. आता महाराज ते सूक्ष्म अंधारी म्हणती ज्ञानोबारायनं रेडा बोलवला, माणसं का बोलवलेत? आमचे राऊत महाराज म्हणले ए रेडी, रेडा बोलवला, तू
हलगट नाहीस म्हैस आहेस का? अरे ज्ञानोबरायचा अधिकार कळाला असता म्हणून हरली चांगयाची भ्रांती. इंद्राचा गर्वपरिहार केला गोवर्धनाचा उद्धार करून आणि भिंत चालवून चांगदेव महाराजांचा गर्वपरिहार, हरली चांगयाची भ्रांती. 7 वर्षाच्या मुक्ताबाईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाला, चांगदेव म्हणे अजी जन्मा आलोन गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. योगायोगानं असे सगळे कार्य केले. ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली नेवास्याला. सच्चिदानंद बाबा आदरे मरणातून उठून अजरामर झालेल्या सच्चिदानंद बाबाकडून लिखाण करून घेतलं. महाराज ज्या दगडाला टेकून ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं त्या दगडाचा तिथं बन्सी महाराज तांबे यांनी कोट्यावधी रुपयाचं महाराज खर्च करून मंदिर. आजही सप्त्याला लाख लाख रुपये लागतात. इतकं अन्नदान, इतका समाज जमतो. इतकं केलं नुसतं त्यांनी भिंत चालवली तिथं ज्या ठिकाणी काम संपलं. तुकोबारायचं काम संपलं. तुकोबारायनं सरळ सांगितलं 42व्या वर्षी आता दिसो नये जना ऐसे करीगा नारायण. आता मला राहायचं नाही, माझं काम संपलं. उरले ते शेवटी लावी तुका. नामदेवरायाचं काम मी केलं. नाथ महाराजाला पुन्हा जन्माला यावं लागलं. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. मध्ये घुसडाघुसडी करू नका. आणि सगळं काम संपल्यावर वारीला ज्येष्ठीला गेले, प्रबोधिनी एकादशीला गेले आणि विठ्ठलाला म्हणले, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तूची होसी, परी समाधी हे तुझ पाशी घेईन मी देवा. देवानं सांगितलं, ज्ञानोबाराया 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा तुमचं 108 वेळेस नाथ संप्रदायाच्या अनुषंगानं तुम्ही अलंकापूरला समाधी घेतलेली आहे आणि ती जागा निश्चित आहे. शुद्ध वारीला आपण सगळे येताल, वद्यवारीला समाधी द्यायला मी येतो. सगळीकडे कळालं की कार्तिक वद्य एकादशीला भगवंत ज्ञानोबारायला समाधी देणार. सगळे संत आले, महाराष्ट्राच्या बाहेरचे आले. नामदेवराय कीर्तन करू लागले. कीर्तनाचा अधिकार नामदेवरायाचा. नामदेव कीर्तन करी. हे म्हणले प्रेमामुळं पुन्हा ज्ञानोबारायला समाधी घेऊ देणार नाहीत. म्हणून नाथ संप्रदायाच्या अनुषंगानं खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी, अलक्ष आणि मौनी अशा पद्धतीच्या समाधीतून खेचरी समाधी निवडली. नो हे सारिता निराळे लवल मेळविता जळे. महाविष्णूचा अवतार होता. पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये विलीन केला. द्वादशीला झाले ज्ञानेश्वर वाणी आले सामुग्री घेऊन. जेवायला बसल्याबरोबर माऊली असल्याशिवाय जेव मुकाट्यानं. जेवण झालं आणि चला आता पंढरपूरला. नामदेवराय म्हणले तरीच येईन पंढरीस, दृष्टी देखेन ज्ञानेश. ज्ञानदेवा भेटी व्हावी ऐशी देवा सोय लावी. ऐशियांच्या कृपादाने तुम्हा संगतीचे नाचणे, पंढरीचे जे का सुख जाणे तो एक भाविक. म्हणून यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. आणि दुसरं हे पंढरीहुनी सोपे जनाची हारावया पापे, कळीकाळ कोपलिया ही कोपे नचले अलंकापुराशी. महापापी जरी इथं आला तर तो संत होऊन जातो. एवढी ताकद असल्यामुळं ही पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीमध्ये तुम्ही इथली माती जरी कपाळाला लावली तरी तुमचं भाग्य बदलतं, तुमचं नशीब बदलतं. महाराज आणि एवढा समारंभ बघितल्यावर काही माणसं देत नाहीत पण गोड बोलतात. तुमच्या जवळ येतील, बाबा बाबा गोविंद महाराज गेले पण समाज, मंडप, अन्नदान, दिंडी, पंढरपूर, आळंदी, केवढी संस्था, केवढे मठ विष्णू महाराज केंद्रेनं चालवलं. आमचे मोठमोठे महाराज इथे येऊन गेले. इथल्या कीर्तनाची अपेक्षा करतात. महाराज इथं
काही मदत घडती का? करतंय, खातंय, निघतंय, देत काहीच नाही. त्याची 2 कांड्या इतकी करंगळी, आणि ज्याची 2 कांड्याच्याही कमी करंगळी. महाराज कशाला एवढा गर्दा जमवायचा? आपली आपली माणसं माळकरी बोलवायचे, टाळ्या वाजवायचा, भजन करायचं, समाधी सोहळा करायचा, खायचं, निघून जायचं. एवढा गर्दा जमवायचा? ह्याच्यापेक्षा सुरेखा पुणेकर, गौतमी, सपना चौधरी 2 घंट्यामध्ये लाखो रुपये म्हणून पैसे उधळतात लोक. आणि इथं दे म्हणलं तर चालून 100ची, 200ची, 500ची बाजूला काढते आणि 10ची फाटकी देते. हे कुठं चलत नाही ना हे. माझ्या भागवतामध्ये एकानं पैसे दिले आणि यांनी म्हणले चला जोडा पैसे. यांनी मला सांगितलं, दादा हे अशी कशी नोट आहे? मी म्हणलं काय झालं? चिटकेले आले. मला असू द्या, बँकेचे मॅनेजर सगळीकडे ओळखीचे आहेत, मी बदलून घेऊ शकतो, पण कशी बदलतात? मी म्हणलं बघू द्या. 20चा एक तुकडा आणि 10चा एक तुकडा केलेला होता. याला 30 म्हणाव का 15 म्हणाव? इथं आल्यावर ढोक महाराजाला म्हणलं चिल्लर पाहिजे असलं टोल नाक्याला तर घ्या, मला टोल नाक्याला पैसे लागत नाहीत. राम कदमच्या हातानं माझ्या हातानं माळ घातून त्याला मनसेतून BJPमध्ये आणलं आहे, आमदार झाला आहे. त्यांनी कार्ड दिलं आहे, मला दाखवलं की जाऊ म्हणतात. तुम्हाला पाहिजे असलं तर घ्या. त्यांनी ते तसे ठेवले आणि 50ची एक दिली. मी म्हणलं धोका वही होता है जहाँ भरोसा होता है. म्हणून म्हणलं नोट बघा. म्हणली तुमची बघायची गरज नाही, माझी बघा. ती 50ची घडी केलेली बघितल्यावर 20चा एक तुकडा आणि 50चा एक तुकडा होता. याला 70 म्हणाव का 35 म्हणाव? हे खोटं वाटत असलं, तुम्ही नारळ फोडता देवाला, नाशकं निघाल्यावर काय म्हणता? देवाला पावलं. ती घाण तरी साफ करता का? असं घेतलं, पैसे घेतले नाही, नाशकं नारळ गेले. बरं ते दुकानदार म्हणते बघा तुमचे तुम्ही बघून घ्या. नाशकं नारळ निघालं. आमच्या संस्थेचा अध्यक्ष होता, रात्रीच्या 1:30 वाजता फोन, महाराज आमचं पोरग संस्थेत टाकायचं. किती शिकविलंय? 8वीच्याच पुढे जाईन, बघून लिहिलं तरी पास होईन, आणि त्याला संस्थेत टाकायचं. मी म्हणलं तुम्ही काय म्हणायचं? मी मास्तर थरथर कापतेत, मायबापाला चाकू हानीन म्हणतोय. मी म्हणलं मायबापाशी मायबाप न म्हणे, तो महाराजाशी काय जाणे, महाराजाला हानील. मी म्हणलं बाबा त्याला घरीच राहू दे, त्याचं लग्न करा. महाराज एकालाच पोसून पंचायत, दोघंही पोसाव का? आणि कधीही लक्षात ठेवा, स्वतः जगून दुसऱ्याला जगवण्याची पात्रता आल्याशिवाय लग्न करू नका. मीच दुसऱ्याच्या इथं जगतो म्हणून मी केलं नाही लग्न. दुसऱ्याच्या लग्नाला मला आहेर असला तरी मी जात नाही. माझं झालं नाही, दुसऱ्याचं देखवत नाही. एकुलता एक आहे महाराज. महाराज काही नाही. काही माणसं म्हणतील का झालं नाही? लग्नाची रेषच कट झालेली आहे. महाराज संसार सुखाचा होईल का? बघायला जाऊन सुद्धा संसार सुखाचा होत नाही, स्वभाव जुळत नाहीत. त्याचं कारण आहे, पुरुषाच्या मधल्या बोटावर पद्म जर असेल, गरिबी असू द्या, मेड फॉर इच अदर, नवरा बायको एकमेकानं खुशीनं राहतील, सुखदुःखात काम करून खातील पण खुशीनं. ज्याचं चक्र आहे, लहर आहे, लहर, माझी तब्येत बरोबर नाही, तुम्हाला उपाशी कशी ठेवू, करते स्वयंपाक, चल गाडीवर बस, पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं, पैसे फेकले, मस्त खाल्लं, खिडकीतून बघितलं, काय बघायली? साड्या, वळवली साडी, घे, काटापदराची घे, सिफॉनची घे, सिल्कची, टसलची घे, जॉर्जेटची घे, 9वारी घे, 6वारी घे. एवढ्या कशाला? कीर्तनाला वेगळी, पारायणाला वेगळी, दिंडीला वेगळी, हरिपाठाला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, संडासला वेगळी, रडायला वेगळी, हसायला वेगळी, दागिने. आणि कधी कधी बायको म्हणली आज मला स्वयंपाकच करू वाटलं, चला ना हॉटेलमध्ये जाऊ, मुस्काड फोडील म्हणला, घर भरलेलं आहे तुला स्वयंपाक करू वाटत नाही.
आणि तुला स्वयंपाक कर. मी नग म्हणलं तर बळण येता. मी नवरा आहे. भोपळं विळीवर पडलं तरी भोपळं चिरतं आणि विळी भोपळ्यावर पडले तरी भोपळंच चिरतंय. मी नवरा आहे. आणि तुला जर पटत नाही ना सुधार माहेरी. तुला वाटेल तू माहेरी गेली की मी मागून गाडी घेऊन येईल न्यायला. संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवचं झालं नसलं म्हणून काय झालं. महाराज घर भरलेलं आहे पण आम्हाला देव खाऊ देत नाही. ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही त्याला मग शुगर, बीपी, अल्सर, अपेंडिस, मूळव्याध, कण्यान ताक खायचं, दूध खायचं नाही, तूप खायचं नाही, गोड खायचं नाही. सगळे गोड गोड खातेत. हां गुलाबजामुन घ्यायचं का तुम्हाला. नाही नाही शुगर आहे मला नको. मग दुसरे खाऊ लागल्यावर आपले आपण खावं. चपाती भाजी खावं. पण ते गोड खाऊ लागलं की हे बघणारं ह्याला खायचं नसलं तरी असं करतंय. त्याला खावं वाटते. भय वाटे पर न सुटे हा संसार. दुःख नको वाटते पण संसार सोडित नाही. मग दुःख होणारच. महाराज याच्यावरच्या दुःखाच्या रेषा नाहीशा करण्याकरता त्याच्याकरता सेना महाराजांना सांगितलंय विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. कोणताही महाराज कोणत्याही कीर्तनामध्ये टाळी वाजवून भजन करा म्हणतो. ऐकतात का तुम्ही सगळे. बघायचं का. हां विठ्ठला डवचिल्या तर मदार बैले चलतंय. मनानं भजन करावं. आपण कीर्तना करता आलोत ना. भजन केलं की तुमचा फायदा आहे. योगायोगानं असं कार्य केलं आणि समाधी घ्यायच्या वेळेस खेचरी समाधी दिली. नामदेवरायनं उपकार नामदेवरायाचे आहेत महाराज. नामदेवरायाचे उपकार आहेत. आपल्याला संजीवनी समाधी दर्शनाला दिसती ते नामदेवरायाचे उपकार आहेत. गरुडाला पाठवलं, पुंडलिकरायाला सांगितलं, पुंडलिकाला घेऊन ज्ञान चैतन्य ब्रह्मचैतन्यातून आणलं आणि स्वतः इथं कार्य संपलं. सप्तसागराचं पाणी आलं, स्नान घातलं मंत्रोच्चारासहित आणि साधना केली. देवाच्या डोळ्याला पाणी आल्यावर रुक्मिणी मातेनं सांगितलं आतापर्यंत इतके संत आले, इतके संत गेले, कधीच रडला नाही ज्ञानो. देवो म्हणतसे रुक्मिणी हा एकच योगी देखला नाही. हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरा तळी तो याते दृष्टी निहाळी. तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा. सकळही कुळे पवित्रा याची दर्शने होती. हे अलंकापुरी शिवपीठ पूर्वे येथे होते निळकंठ. ब्रह्मादिक तपोरिष्ट येथेची पै केले. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी या पाचोनी. येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी येते देव होऊन येती पक्षी. हे अस्थि नित्य साक्षी अस्थि नासती उदकी. फक्त जगात हे दोनच ठिकाणे. तुमच्या नरसिंह नामदेवचे कयादू नदी आणि ही इंद्रायणी. इथंच मात्र अस्थि खलास होऊन जातात. नाही तर कुठंच अस्थि नाश पावत नाहीत. ही ताकद आहे. ऐसे सांगता हरिसिन प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. मग देवाला सांगितलं तू पूजा केलीस ना. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर. चालिला ज्ञानेश्वर समाधीशी. निवृत्तीनाथ महाराज रडले, सोपान काका रडले, मुक्ताबाई रडली. माझ्या अगोदर तू जाणं योग्य नाही म्हणून ज्ञानोबारेला समाधी स्थळाकडे नेण्याकरता नारा विठाम यांनी समाधीचं ठिकाण व्यवस्थित केलं आणि समाधीला बसवलं. स्वतः नामदेवराया सांगतात नामा म्हणे आता लोपला
कुठलाही समारंभ असल्यावर काल्याच्या कीर्तनाशिवाय फल मिळत नाही. आणि सगळ्या जगाला एकाच फळाची गरज आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. मग म्हणल्यावर टाळ्या वाजविल्या ना, आता काय झालंय? म्हणणाऱ्याकरता वाजवणाऱ्याकरता टाळ्या. अरे कधी लक्षात ठेवायचा बाबा, बँडवाला किती देखणा असला तरी नवरीनं नवऱ्याजवळ नांदायचं असते. हां, आता यांचं कौतुक त्यांचं कौतुक, आणि मी तसाच धनी. आमच्या विष्णू महाराजांनी सांगितले राहू द्या, पण महाराज माझ्या गुरुबंधूच्या समाधी पुढे माझा अधिकार नाही, एवढं त्यांनी कार्य केले, जीवन झिजवलं. आणि ज्ञानेश्वरी मंदिर आणखी जे काम राहिले ते आपल्याकडं जबाबदारी आहे. आपण आपल्या हातानं जे देताल त्या सत्यकर्माच्या यज्ञामध्ये पडणार आहे. अजिबात काळजी करायची नाही. तुम्ही नाहीतर एखाद्यानं खिशात हात घातला आणि चाळून चाळून 10ची नोट काढायला गेलं, त्याची 500ची नोट खाली पडली. त्यानं जोळी फिरवल्यावर 10ची टाकली न कळू देता. दुसऱ्या बाईनं ती नोट बघितली आणि ती उचलली आणि टाकली. ते म्हणला मी एवढा गाडीवाला आणि बिचारी बाई ही 500 रुपये देते. ते म्हणले बाई 500 रुपये. ती म्हणली माझे नव्हते, तुमचेच पलटे होते. हे कोण इथं नाही दिले ना, कुठं ना कुठं तरी देव वसूल करते. धर्मदंड नाही दिला की न्यायदंड, काळदंड, देहदंड वसूल करतोय देव. आणि तुम्ही धर्मदंडाला दिलं, कोणताच डॉक्टर कोणताच महाराज गाडीवाला पैसे मागत नाही मला. महाराज तुम्ही देतात ना सगळ्याला. हो, हे सुरुवात करीत असताना केंद्रीय महाराज होते, 55,555 रुपये दिले. आणि तुम्हाला मला खरं सांगू 55,000 आजपर्यंत कुठंच दिले नव्हते. 1,11,000 हा स्पेशल उखळीकराचा आकडा आहे. इगतपुरीला असो, गाथा मंदिर, ज्ञानेश्वरी मंदिर, मग इथं का कमी द्यायचे? आणखी राहिलेले 55,555 आणखी द्यायचेत मला. हां, काय करू नका. आणि तुम्हाला माहीत आहे, देणार असल्यामुळं मला मरणही देव येऊ देत नाही. ॲक्सिडेंट झाला, ब्रेन हॅमरिंग झालं तरी मरण येऊ देत नाही. याच्याकडून पैसे वसूल करायचे ज्ञानेश्वरी मंदिराचे. आणि मी सुद्धा दम खातो. हां, पैसे असतात माझ्याजवळ. आता 25-25 लाखाची गाडी घेऊन फिरतो. एकटा माणूस आहे, 2 गाड्या घरी आहेत. महाराज धनंजय मुंडेंनी सांगितलं महाराज संडास बाथरूम सगळं करून देतो. मी करायचं नाही. माझ्या घरी माणूस आलं ना थांबत नाही. थांबलं, महाराज बाथरूम कुठे? म्हणलं डबे उचलायचे आणि येड्या बाबलीत जायचं. मला जेवण, मी जेवायला बसलो तर या जेवायला म्हणत नाही महाराज. का? मला 3.5 चपात्या, थोडी भाजी, थोडं वरण, थोडी चटणी, इतकोसा भात येतोय. आणि या जेवायला म्हणल्यावर महाराजाला कसं नाराज करा बघू थोडं. मी उपाशी. महाराज पैसे आहेत पण मला पैसे खर्च करून जीव वाटत नाही. म्हणून त्यांना सांगितलं कीर्तन संपलं की आम्ही जेवणार आहेत. भागवायचं एक दिवस बाहेर. ऐका, ज्ञानोबाऱ्याला समाधिस्थ केल्यानंतर अचानक लोकाला कळण्याकरता तव अंतरिक्ष गगनी अवचित जाहली अश्रणी भक्त तरतील मेदनी ज्ञानदेवा दर्शने. ज्ञानोबाऱ्याचं दर्शन घेतलं की वेगळं 4 धाम करण्याची गरज नाही. म्हणून सगळे देव सकल तीर्थे याची ठाया.
येती पुनीत त्याच्यामुळं सगळे देव सगळे तीर्थ या ठिकाणी येतात. इथलं यात्रे अलंकापूर येते ती आवडती विठ्ठला. महाराज हे सगळं झालं, समाधी झाली, पुंडली म्हणलात. आता काल्याचं कीर्तन केल्याशिवाय याचं फळ मिळत नाही. आणि जगात एकमेव फळ आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याला समाधान म्हणतात. आणि समाधान कसं मिळतंय ऐका. तेने सदाची हरिकथेनं समाधान का नामघोषानं समाधान. नामघोषानं पाप नाहीसं होतं आणि हरिकथेनं समाधान मिळतं. व्यासांना सुद्धा राजा परीक्षितीला समाधान देण्याकरता हरिकथा सांगावं लागली. करू हे निर्मळ हरिकथा, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. महाराज हरिकथा हरिवंश पुराणामध्ये किती श्लोक आहेत? 25,000 श्लोक, 14 प्रकारच्या छंदामध्ये 25,000 श्लोक. पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. खात्रीनं सांगता येते का हरिकथा पूर्ण होईपर्यंत समाधान मिळेपर्यंत आपण जिवंत राहू? काय महाराज 7 वर्षाच्या बाळाला कबीर महाराज सांगतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी. म्हणून तेवढ्या 25,000 श्लोकातून आमच्या संतांनी सांगितलं, सगळं वर्णन करायचं नाही, फक्त देवानं गोकुळात जे चरित्र केलं, है महाराज. डोळे नाहीत पण काय सुंदर महाराज प्रमाण. आणि तू का म्हणे ते भजन प्रमाण. माझं बोलणं महत्वाचं नाही, यांचं भजन महत्वाचं आहे. भजन म्हणजे संतांचे शब्द, ते अभंग आहेत आणि आमचे भंग होतात. महाराज देवानं गोकुळामध्ये चरित्र केलं महाराज. मग ज्ञानप्रधान चरित्र म्हणता तुम्ही कृष्णाचं. ज्ञान तर 2 प्रकारचं, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. मग कृष्णाचंही गोकुळामधलं चरित्र 2 प्रकारचं आहे. ए दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. लोक म्हणतील महाराज तुमचं एक लग्न झालं नाही, आमचं लग्न झालंय, लेकरं रांगलेले आम्ही बघतात. लेकराचं रांगणं, जीवाचं रांगणं, देवाचं रांगणं फरक आहे. कसेही रांगत होते का कृष्ण परमात्मा. तळवे धरले हात हात टेकी तळवे तळ हात हात टेकी लावे बुझारे रांगले लावे बुझारे रांगले लावे बुझारे तळवे तळ हात टेकी तळ हात टेकी बापाचा गाये नाचे उडे आपल्या छंदे म्हणलं का आम्ही कोणी, पण त्यांना नाचा वाटलं. आणि कधी देवाच्या संतांच्या दरबारात नाचा.
माणसं वरातीत नाचते डीजे लावून आणि तेही म्हणते देवाच्या अभंगावर नाही. चला अभंग म्हणा, बिलांची नागिन निघाली. खरं जर नागिन निघाली, या नाचणाऱ्याच्या चड्ड्या पिवळ्या होत्या का नाही? अरे बायका सुद्धा भिंतीवर नागाचं चित्र काढून त्याची पूजा करतात. खरंच नाग घरात निघाल्यावर पूजा करताल का? हाय वसपसपस करायला हा ना त्याला. तसं आहे माणसाचं. दोन्ही तळवे, डावा गुडघा, उजवा तळपाय. का? राम अवतार संपल्यानंतर पृथ्वीवर पाप जास्त झालं आणि ती पृथ्वी गायीचं रूप घेऊन रडत निघाली. गौर भूत्वा अश्रुमुखी खिन्न वदना क्रंदंती करुणम विभो अक्रांता भूरी भारेन ब्रह्मांडम शरणम ययो. ब्रह्मदेव इंद्राकडे, इंद्र शंकराकडे सगळे मिळून क्षीरसागराला आले. भगवंतानं सांगितलं मी अवतार घेतो, पूर्ण अवतार. म्हणजे राम अवतारापर्यंत आम्हाला कष्ट झाले, आम्ही येणार. या अवतारामध्ये ज्यांनी ज्यांनी राम अवतारापर्यंत कष्ट केले त्यांची मनोकामना कृष्ण अवतारात पूर्ण करील. म्हणून एकच कृष्ण अवतार जो देण्याकरता आलेला आहे. अजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. म्हणून भगवंतानं पहिलं जमिनीला सांगितलं काळजी करू नको, मी आलो. आजही मनुष्य दुःखानं रडू लागला की प्रेमाचे माणसं त्याला पोटशी घेतात आणि तोंडावून हात फिरवतात. आम्ही आहेत ना, नका नाराज हो. तसं देवानं नाभिकार दिला. डावा गुडघा का? प्रकृतीच्या आधाराशिवाय देता येत नाही. मग या दीक्षेनं प्रकृती सुयेते सच्चराचरम. म्हणून डावा भाग प्रकृतीचा, ते अधिष्ठान नाही. अध्यस्त माया आहे, प्रकृती आहे. सत्ता परमात्म्याची, म्हणून गुडघा. उजवा तळपाय काय? त्याच्या तळपायावर सामुद्रिक चिन्ह आहेत. पूर्वीचे जुने लोक मुलगी बघायला गेल्यावर तिला पाय धुवून यायला सांगायचे आणि तिचे पाय बघायचे. आताचे पोरं पाय बघितच नाहीत. महाराज अशी भांगपट्टी काढलेली, केस कापलेले, टिकल्या लावलेल्या, भवया कोरलेल्या, काजळ घातलेलं, हटाला लाली लावलेली, आणि ती आली, चहा वगैरे ठेवलं. नवरा मुलगा बघितला, अंगे सुटम पाये बुटम नेके नेकटाय कॉलरम. ती मुलगी सुंदर, तेही सुंदर. दोघांना एकमेकाला बघितलं, बोलले काहीच नाही. फक्त त्या नवरदेवानं असं बघताना हसला आणि त्या मुलीनं एवढंच केलं. एवढंच केल्या बरोबर पसंत आहे, मला पसंत आहे. जुने लोक पाय बघित होते, घरात घर ठेवील का वाटण्या करील. हां महाराज कशाहून ओळखायचं? ज्या माणसाचा पाय जमिनीवर सपाट पडतो तो भाबड्या वृत्तीचा असतो, कानाचा कच्चा असतो. टेकल्यानंतर बोट, पंजा आणि टाच चिटकते, तो मनुष्य सगळ्याच ऐकतो पण मनातलं सोडित नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर अंगठ्याजवळचं पहिलं बोट पायाचं किंचित लांब असतं, तो समंजस असतो. तोंडावर जरी त्याला वसवस केलं तर काही म्हणत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं बोट अंगठ्या इतकंच किंबहुना आखूड असतं, तो तरकटी ह्या काडी आपलं म्हणणं खरं ठरणारा, गपही राहत नाही भांडण केल्याशिवाय. ज्याची करंगडी सगळ्या पायापेक्षा बोटापेक्षा वर राहते पायाची, तो मनुष्य आतल्या गाठीचा. कोणाच्या गाडीत बसल, कोणाचे पैसे घेईल, कोणाचं बटन दाबेल, मेळ लागू देत नाही. त्याच्यामुळं ज्याचे या जवळच्या माणसानं तर माझीच करंगडी बघितली, आम्ही या महाराजाचं कौतुक करायला, हे बैमान आहे का कसा आहे. आणि असा रांगून रांगत रंगणी चोरीत लोणी. विठ्ठला काही माणसं म्हणतील भगवंताचे एकंदर 24 अवतार झाले, त्यामध्ये 10 अवतार मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. पूर्ण अवतार रामकृष्ण. मग त्यामध्ये सगळ्या अवताराचं का वर्णन नाही, कृष्णाचंच का?
पुढे बौद्ध आणि कलंकी अवतार होणार आहेत. कर्म तुमचं तुम्हाला फळ देणार आहे. आणि कलंकी अवतार 2116 नंतर हेलेबॉप नावाचा धूमकेतू पृथ्वीला धडक देईल आणि दक्षिण भारतामध्ये 100 नावाच्या गावामध्ये देवदत्त नावाच्या घोड्यावर बसून कलंकी अवतार फिरल. त्याच्या हातात जी तलवार आहे त्या तलवारीकडे बघून माणसं पुन्हा कृतयुगामध्ये सुरुवात करतील. अशी असल्यामुळं कलियुग संपेपर्यंत कृष्णाचं चरित्र. महाराज साहेबांना सांगितलं तब्येत बरोबर नाही, थोडक्यात कीर्तन, फक्त 15 मिनटं. भगवान कृष्णाच्या खोड्यामध्ये गवळणी कधीच कोणत्या अवतारात नाहीत. कृष्णाच्या गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती गुह्य हे तुझं प्रती सांगत असे. वेदाच्या श्रुतीला समाधान मिळविण्याकरता त्या गवळणीच्या रूपानं प्रगट झाला. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. मग सगळ्यांनी अष्टदळ काढले अंगणी, वरी मोते चक्रपाणी. परवाला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडलेला सैरा त्यावरी. माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी, पोट पाहायचाच पुनितवत येणे झिडकारिले. असं करत असताना कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नका. त्या गवळणीमध्ये सून नावाची गवळण, लेक नावाची गवळण, सासू नावाची, ज्ञानप्रधान नावाची सासू, कर्मप्रधान नावाची सून आणि लेक नावाच्या गवळणीचं मुख्य पात्र आमच्या ज्ञानोबारांनी सांगितलं. उन्माद अवस्थेमध्ये प्रेमाच्या वियोगाच्या 10 त्याच्यात उन्माद अवस्थेमध्ये गेल्यावर त्या गवळणीला भरला उलंडूनी रिता करी घट मिस्त पाणी याचे गोविंदाचे चट. सगळ्यांनी सांगितलं. त्यावेळेस त्या गवळणीनं घरच्या माणसाला अभंगाच्या पहिल्या चरणात उत्तर दिलंय. Let it go.
समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी मी भगवंताचं सुख मला मिळालं आहे. मी तया गोवळा रतली आहे, एकरूप झालेले. आता बाजूला काढता येणार नाही. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. बाजूलाच काढायचं तर कोणी एकजण खलास होईल. मग आम्ही दोघं. अरे काय बघितलं त्याचं? चोऱ्या करतून खोड्या करतोय. बघ दागिने, गाडी, घोडा, मोटर, बंगला, नवरदेव. अरे काही असो, अष्टभोग भोगणे माती नाही चाड. भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. जो अमृता ते ठेवी तो कांजी जैसा नसेवी. तैसा स्वसुख अनुभवी नभोगी रुद्धी. म्हणून रिद्धी सिद्धीच्याही मागं लागली नाहीत. इंद्रपद आलं तरी नको वैकुंठीचा वास, त्या सुख आहे नास. मला भजनच करीत राहायचं आहे. शेवट मायबापानं सांगितलं, आमचा जीव घे आणि मग तुला काय करायचं ते कर. आई बाबा, मला माझ्या स्वरूपातून कृष्णाला वजा करायचं ठरलं तरी मी जिवंत राहू शकत नाही. बाप रखुमादेवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोहेगे माये. म्हणून ज्ञानदेव म्हणे म्हणल्यानंतर ज्ञानोबारायाच्या 16 वर्षातलं कार्य 2 वर्षामध्ये गुरुच्या कृपेनं निवृत्तीनाथ म्हणे, निवृत्तीदास म्हणे, निवृत्ती सुत म्हणे. आणि नंतरचे 4 वर्ष बाप रखुमादेवीवरू. माझा बाप कोण आहे? रखुमादेवीवर. ज्ञानोबारायच्या आईचं नाव रखुमाई, वडिलाचं नाव विठ्ठलपंत असल्यामुळं माझं स्वरूप त्या मायबापामुळं घडलेलं आहे. त्याच्यामुळं बाप रखुमादेवीवरू मी सोडू शकत नाही देवाला, असे एकरूप झाले. घरच्या लोकांना सांगितलं, घरी राहून जर असं भांडण करतोय, 5 वर्षाचा झाला आहे, 5 वर्षांनी लाडेत, 12 वर्षांनी ताडेत. महाराज त्यांना उद्या गावाला आणि गायी राखायला सांभाळायचं. आणि गायी राखणं म्हणजे इंद्रियाला वळण लावणं. 5 वर्षापर्यंत त्या बाळाला पाप पुण्याची जाण नसते. 5 वर्षाच्या पुढे 12 वर्षापर्यंत वळण लावायचं. आणि 12 वर्षापर्यंत वळण लागलं तो कधीच बिघडत नाही. आता आपल्याला हिंदूला आता विश्वात्मके देवे पाठ नाही, रामकृष्ण हरी बनू वाटत नाही, हरिपाठ म्हणू वाटत नाही, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणू वाटत नाही. हिंदूचा गर्व से कहो हम हिंदू आहे हे म्हणू वाटत नाही. मग काय? मग दुसरंच पोरग बोलतंय का? हो. शिकलंय का? हो. बोल बाबा काहीतरी. जॉनी जॉनी एस पा. अरे इंग्रजीचा विरोध करीत नाही. आमचे दांडेकर मामा MA होते, पण कीर्तनातून एकही शब्द नाही इंग्रजीचा यायचा. इथं आम्हाला एवढंच येतं आणि तीनदा तेच. एक गेलं मुंबईला आणि इंग्रजी शिकून आलं, अवघड आहे. आणि ते आलं म्हणला काय नाही, सोपं आहे. जसं संस्कृत अनुस्वारम देतम संस्कृतम होतम, काष्टम कोरितम भुंगाम भुसकटम पडतम भुईम. म्हणले एखाद्या माणसाला इकडे म्हणायचं काय करायचं? सोपं आहे, कम हिअर. वा जमलं गडे, कम हिअर म्हणलं की इकडे ये. आणि मला तिकडं जा म्हणायचं, मला आपण तिकडं जायचं आणि त्याला म्हणायचं कम हिअर. असे 1.5 गुजरे. नाही महाराज, कधीही माझा मराठाची बोल कौतुक. ज्ञानेश्वरी मराठीतून केली. अरे अरिस्टॉटल, प्लेटो हे परदेशातले तत्ववेत्ते, त्यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचले आणि त्यांनी सांगितलं ज्ञानोबाराय आमच्या परदेशात जन्मले असते, शिवाजी महाराज आमच्या परदेशात जन्मले असते तर जागतिक कीर्तीचे मोठमोठे सोहळे केले असते. आपल्या गावात सप्ताह करायचं म्हणजे कशाला? खायचं प्यायचं बंद होतंय. बरं त्यांनाही माहीत आहे खाणं पिणं वाईट आहे. मटण खाणाऱ्याला जाऊ लागलं. आमच्या घुगे सरकारनं सांगितलं या उकळी करायचं कीर्तन. आज नाही, निवडणूक झाली, आमचा माणूस निवडून आला आणि त्यानं पार्टी दिली, बेरबार मटण हॉटेल. आज खाल्लेले उद्या येतो, उद्या काय गटुडं इथं. समारंभ संपला, सगळे निघणार.
मग काय पत्रावळी उचलले येतो का? कधीही लक्षात ठेवा, जे माणसं यात्रेला आहे त्यातनं त्यांचं आयुष्य वाढतंय. ज्यांनी नामचिंतन केलं त्यांचे कामक्रोध नाहीसे होतात. ज्यांनी टाळी वाजवून अन्नदानाला मदत केली त्यांना पैसा देव कुठूनही देतो, त्यांना गरीब येऊ देत नाही. 10 लाखाचा समाज आळंदी ते पंढरपूर, एकही माणूस उपाशी नाही आणि पंक्ती करणारा अजून गरीब नाही झाला. हां, योगानं महाराज मग भगवंताला सांगितलं, आता राधेचा विचार पुष्कळ आहे पण तब्येत बरोबर नसल्यामुळं आणि इथल्या परंपरेप्रमाणे आमचे सगळे प्रेमाचे माणसं काश म्हणू लागला, बाबा केंद्रीय महाराजाला सांगा तुम्ही. मी म्हणलं बाबा त्यांनी कीर्तन, कोणीही कीर्तनच करणार. माझ्या अगोदर वैद्यबुवानं केलं जिवंत असेपर्यंत, त्यांच्यानंतर मी करतोय. फक्त एकच गोष्टी करता, जाता जाता तुमच्याकडे पाहून शब्दाद्वारे तुम्ही फुलनं फुळाची बाकडी 10 रुपये देताल ते 20 द्या, 20 देताल तिथं 50 द्या, 50 देताल तिथं 100 द्या, 100 देताल तिथं 200 द्या. अरे हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1000 रुपयाचं खातो मनुष्य, बिस्किट पुडा महाराज फुकट मिळत नाही आणि तिथं पंचपक्वान्नाचं तुम्हाला मिळतंय. त्याच्यामुळं तुम्ही इथं दिलं की तुम्हाला वाढवून मिळतं म्हणून एक. आणि म्हणल्याप्रमाणे 72,800 रुपये आले पाहिजे. कमी पडलं तर मी आहे इथं. काही लोक म्हणतील तुम्ही देताल का? तुमच्याकडून वसूल करील. हां, उखळी करे महाराज, उखळात काढल्या कुठल्याशिवाय नाही. मग इथून दिले नाही महाराज, खिशातले पडले, बस बोंबलत. हां, इथं या सत्यकर्माला दिलं की तुम्हाला कमी पडणार नाही आयुष्यामध्ये. योगानं राधा दामोदर विलास, राधा भक्तीर हरिर ज्ञानम. मग राधेला कृष्ण जाणार हे कळालं. मग गोधने चारावया जातो शांग पाणी. मग तिथं राधा आली, राधेच्या पदराला धरलं, परनारसी कैसारी जोंबशी. एकदम कृष्णाने सांगितलं, माझा चेंडू लपविला निरीपाशी. चेंडूचा विषयच नव्हता. नाही की ओ चेंडू, चेंडू नाही ओ मिदीपाशी. निरे आसडिता चेंडू पडे धरणेशी. अर्जानं संकल्प प्रभावान कामान, संकल्पानं त्रैलोक्य 21 स्वर्ग निर्माण करतो, 7 पाताळ निर्माण करतो. एक चेंडू निर्माण करता येत नाही. आपल्याला निर्माण केलं ज्यांनी, जेने हे सकळ निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, त्याला चेंडू ना. महाराज राधा बघतच बसली, कुठून आणला चेंडू? आहे मेहरबानी. चेंडू म्हणला, गाय म्हणला असता तर गायच निघाली असती. हां, म्हणून बाबांनो, आपल्या हिंदू धर्माची गोमाता आहे, राष्ट्रमाता म्हणून. आणि कायदा निघणार आहे. जिथं जिथं गायी कापत्यात येतील तिथल्या तिथल्या लोकांना देहदंडाची शिक्षा. हां, अरे तुम्ही हरण मारल्यानंतर त्या सलमान खानला बिष्णोई मारण्याचा प्रयत्न करताय आणि आमच्या गायी आमच्या देखत याच महाराज अलंकापूरमधून आमच्या गायी खाटकाला विकल्या. धर्मदाय आयुक्तानं दंड केला. कधीही लक्षात ठेवा, गायीची पूजा 33 कोटी देव गायीच्या शरीरामध्ये वास्तव्य करतात. म्हणून गोमाता म्हणतात. आईला कापण्याचं पाप लागेल म्हणून भगवान कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन या 5 वनात जायचे. 5 वनामध्ये कृष्ण मोरपिसाऱ्याचा मुकुट, नाना प्रकारचे हार, शिंगाने वेटाची मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घुंगराची काठी, शिदोरीचं जाळं हे घेऊन निघाल्याबरोबर सगळे गोपाळ मागं निघाले, सगळ्या गायी मागं निघाल्या. म्हणून उत्तर प्रदेशामध्ये गायी राखणाऱ्याला गोपाळ म्हणतात, गोवळा म्हणतात, गाईला वळण लावणारा. आपल्याकडं गाई राखणाऱ्याला काय म्हणतात ना? गो राखी. का बाबा? सोपं आहे. गाईच्या मागं जातो तो गो राखी. गाई ज्याच्या मागं येतात
तो गोपाळ. गोपाळा करता काला म्हणून आजपासून मंडपात बसलेल्यानं व्यसन सोडा, माळ घाला, तुळशीची माळ घाला, वारकरी म्हणून घ्या, मनवा हरचे दास तुका म्हणे मजे हे आस. कपाळाला गंध लावीत जा. हिंदू धर्माचं लक्षण आहे कपाळाला गंध नाही, तोंडात मंत्र नाही, हातात शस्त्र नाही, शास्त्र नाही, आणि त्याच्यामुळं हिंदू धर्म फुटी राहिला. आमच्या ज्ञानोबारायचं म्हणणं आहे 750 वर्षापूर्वी, मेळविली मांदी वैष्णवाची, सगळे एक आले पाहिजे, सगळे एक. आज कळालं ना लोकांना? नाही तर आपल्या हिंदूच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे होते. अरे हिरवा आंबाच, पण पिकल्याशिवाय भगवा होत नाही, आणि भगवा झाल्याशिवाय त्याच्यात गोडी येत नाही. आणि हिरवाच आहे तर ठेचून त्याची चटणी करून त्याला खिसून त्याचं लोणचं करून खातोत. तसं मग त्यांनी विचार करावा. परधर्मो भयावहा. योगायोगानं त्या कदम नावाच्या झाडाखाली कृष्ण बसला. गाई वासरं इकडं तिकडं चरू लागले. कृष्णानं सांगितलं चला वळू गाई बैसू जेवू इके ठाई. सगळ्यांनी गाई वळून आणण्याकरता आपल्या जवळची शिदुरी कृष्णाजवळ ठेवली. गाई वळायला गेल्याबरोबर सोडून या गाठी पाहे. राम गाठी सोडू शकत नाही. कृष्ण वंदे जगद्गुरुम. गुरुशिवाय ग्रंथीभेद होऊ शकत नाही. आणि जगात दोनच गुरु आहेत. आता आमच्यासारख्याला गुरु म्हणतात, एक करती गुरु गुरून भोवती भारू शिष्याचा, गुरु बजर बटून शिष्या चुकार तट्टू. पण नाही महाराज, एक तर कृष्ण वंदे जगद्गुरुम आणि दुसरे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. म्हणून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायचा गाथा ज्यांनी जवळ ठेवला त्याचा माथा बिघडत नाही. गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडू नका, तुमचं जन्मात कधी वाईट होत नाही. हां, योगायोगानं सोडून या गाठी पाहे काय आहेत. मग माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावया बैसाला सकळ, असं खायला सुरुवात केली. तो भक्त आला, माझी शिदोरी मला देव, मला भूक लागली. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं तुझी शिदोरी मी काढली. म्हणून शब्द आहे हरिकर्पे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंतानं सगळ्या गोपाळानं सांगितलं हे देतो म्हणलाय आणि आमचंच खायला आहे. याच्याकरता भगवंतानं सांगितलं अजी देतो पोटभरी. मग गाई पळायला जा, तुका म्हणे धावेन मग अवघे बरवे. भगवंतानं बासरी वाजवली, सगळ्या गायी एकत्र आल्या. होतो तो हमामा सुरपारंब्या चेंडूफळी ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन तीर्थयात्रा जप तप अनुष्ठान प्रवचन कीर्तन अन्नदान नामस्मरण हे करत असताना खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. प्रत्येक जीवाच्या खांद्यावर भार आहे. ग्रंथीभेद संशय छेद मृत्यूलंघन चौकतरण आनंदावाप्ती. आणि एवढा भार उतरल्याशिवाय मरायला परवानगी नाही. मेलं तर पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि त्यावेळेस भगवंतानं अवघ्या सोडील्या मोठा आजीचा दैकाला गोमटा आपल्या शुद्ध सत्वगुणाची शिदुरी डाव्या हाताच्या तळभागामध्ये घेतली. सगळ्या भक्ताला सांगितलं माझे आहे तैसे पाहे. सगळ्यांनी सांगितलं तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे. भक्ताची त्रिगुणात्मक शिदुरी, कृष्णाची शुद्ध सत्वगुणाची शिदुरी असे डाव्या हाताच्या तळभागामध्ये घेतले. आणि भगवंतानं कसं वाटलं शुकदेव राजा परीक्षितीला वर्णन करतात श्रीमद भागवत महापुराणामध्ये. बिभ्रदवेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मश्रणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकान् विशति बुभुजे यज्ञबुम्बालकीली. ज्ञानेश्वर काल्या
घेण्याचा अधिकार कधीही लक्षात ठेवा. ज्याचं कर्म संपलंय आणि भक्तीचं सुख मिळवायचंय म्हणून योगाला मिळत नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. म्हणून आहेत का हात? एकदा हात वर करा. 3च सेकंद तुकोबारायचं नाव घ्यायचंय. तब्येत बरोबर नाही, क्षमा करा, अपराध. पुन्हा पुढच्या वर्षी काही माणसं म्हणतील पुढच्या वर्षी जिवंत मरत नाही हो. हां हां काही जणाला वाटलं मेल्यावर याची इस्टेट. हां हां 68-69 संस्थेच्या नावानं रान महाराज मृत्यूपत्र केले. प्लॉट आहेत, बँक बॅलन्स आहे, सोनं आहे, लोकांनी दिलेलं. हां लॅकेट आहे, अंगठ्या आहेत महाराज. हां काय सांगता येते? कोण वर हात वर हात. लोकाला काय सांगता येते? उजव्या हातात 2 अंगठ्या आहेत, डाव्या हातात काही नाही. माय मावल्याला जर वाटलं महाराजाला मागं बळकून आपण गळ्यातली धापास मणी करून 2 अंगठ्या करू, मी नाही म्हणणार नाही. आणि मला नाही दिलं तर इथं दिल्याशिवाय राहू नका. मला नका देऊ, एक उखळात टाकू नका. आणि उखळात टाकलं तर त्याच्यात मुंग्या होत्यात. म्हणून चटकन उखळातून काढून घ्यायचं आणि सत्कर्माला लावायचं. आमच्या गोविंद महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचे. समाधी अवस्थेमध्ये बघतात ये. आणि हे एवढा ऐसे संतजन ऐसे हातचे दास ऐसा नामघोष सांग. वर हात. 3 सेकंद तुकोबारायचं भजन कर. लोक म्हणतील का बाबा ज्ञानोबारायचं झालं ना, समाधी झालं, तुकोबारायचं का? तुमचं मरण येऊ शकत नाही. तुमचं सत्कार्य पूर्ण होण्यापेक्षा मरण जर आलं तर कार्य शिल्लक राहील. म्हणून तुकाराम नाम घेता कापे यम. टाळी वाजून तुकोबारायचं नाव. तोंड आहेत ना, तुकाराम सगळ्याने म्हणायचं. हात आहेत तर टाळ्या वाजवायच्या. मृदंगवाल्याचा मृदंग टाळ कर. हा 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 तुकाराम खरं सांगू का, शिनलो होतो, शब्दही काढता येत नव्हता, सर्दीनं परेशान. महाराज 4 दिवस झालं झोपू नये. पण तुमच्या सगळ्याची टाळी वाजून भजन केलेलं बघितल्यावर मला एक्स्ट्रा पॉवर आली. बॅटरी डाऊन झालेली पुन्हा महाराज ऊर्जा. म्हणून एक फक्त वाक्य बोलतो, पुढील कार्यक्रमाचं मार्गदर्शन महाराज करतील. एकदा फक्त बोलतो, जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल जय